नमस्कार. भारतातल्या कामाच्या पद्धतीत म्हणजे रोजगार कायद्यांमध्ये एक खूप मोठं पिढीत एकदाच होणारं स्थित्यंतर येतंय. विचार करा, अनेक दशकांपासून चालत आलेले डझनभर कायदे ते सगळे बदलून आता फक्त 4 नवीन कामगार संहिता आणल्या जात आहेत. तर चला आपण जरा खोलात जाऊन पाहूया की हे बदल खरंच कामाच्या पद्धतीत क्रांती घडवणार आहेत का. अच्छा, कधी विचार केलाय की एखादा डिलिव्हरी ड्रायव्हरला कोण संरक्षण देतं किंवा आपला पगार नक्की कसा मोजला जातो? आणि समजा एखादा कारखाना सुरक्षित आहे की नाही याची खात्री कोण करतं? हे असे प्रश्न आहेत जे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी कुठे ना कुठे जोडलेले आहेत. आणि गंमत म्हणजे अनेक दशकांपासून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती 2 डझनपेक्षा जास्त वेगवेगळ्या कायद्यांच्या एका भल्या मोठ्या चक्रव्यूहात अडकलेली होती. म्हणजे कायदे तर होते, पण ते इतके एकमेकांमध्ये गुंतलेले होते, इतके किचकट होते की ते समजायलाच खूप अवघड जायचं. आणि याचा परिणाम अनेक कामगार संरक्षणापासून वंचित राहायचे. तर मग हे जे नवीन बदल होत आहेत त्यांचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आधीची परिस्थिती नेमकी काय होती हे पाहणं गरजेचं आहे. चला तर मग या विश्लेषणाच्या पहिल्या भागात आपण भारतातील जुन्या कामगार कायद्यांच्या या चक्रव्यूहाबद्दल बोलूया. हे खूप मोठं आव्हान होतं खरं तर. आता इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे जुनी व्यवस्था, म्हणजे काय तर डझनभर ओव्हरलॅपिंग कायदे, प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे नियम, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचं पालन करणं खूपच किचकट होतं. आणि दुसऱ्या बाजूला काय आहे तर आपलं नवीन ध्येय, म्हणजे काही मोजक्या एकत्रित संहिता, सगळ्यांसाठी एकसारखे नियम, एकच नोंदणी आणि सगळ्यांना सामाजिक सुरक्षा. फरक खरंच खूप मोठा आहे नाही का? मग या गुंतागुंतीच्या चक्रव्यूहावर उपाय काय? तर सरकारने आणले आहेत या नवीन एकत्रित संहिता. यांचे 2 मुख्य उद्देश आहेत, एकत्रीकरण आणि सार्वत्रिकीकरण. आता हे शब्द थोडे जड वाटतील, पण चला पाहूया यांचा नेमका अर्थ काय आहे. यामागे सरकारचे 3 मुख्य उद्देश आहेत. पहिलं म्हणजे एकत्रीकरण. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेक कायदे एकत्र करून फक्त 4 सोप्या संहिता बनवणं. दुसरं आहे सार्वत्रिकीकरण, म्हणजे देशातल्या अगदी प्रत्येक कामगाराला सुरक्षेचं कवच पुरवणं. आणि तिसरं आधुनिकीकरण, सगळं काही डिजिटल करायचं, म्हणजे नोंदणीपासून ते लाभांपर्यंत सगळं ऑनलाईन. आता ह्या 4 संहितांपैकी एका संहितेवर आपण जरा जास्त लक्ष देऊया. ही एक अशी संहिता आहे जी कोट्यावधी कामगारांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहे. आणि ती म्हणजे सामाजिक सुरक्षा संहिता 2020. नावाप्रमाणेच यातून प्रत्येकाला सामाजिक सुरक्षा देण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. आणि या एका संहितेने किती कायदे बदललेत माहितीये? तब्बल 9. हो, आधीचे 9 वेगवेगळे कायदे आता या एका संहितेत आले आहेत. यात आपले भविष्य निर्वाह निधी म्हणजे PF आणि ग्रॅच्युइटीसारखे अत्यंत महत्त्वाचे कायदेही समाविष्ट आहेत. विचार करा, 9 वेगवेगळ्या कायद्यांचा पसारा आता फक्त एका संहितेत सामावला आहे. या संहितेतला एक सगळ्यात मोठा आणि खरं तर थोडा किचकट पण महत्त्वाचा बदल म्हणजे वेतन किंवा वेजेसची एक समान व्याख्या. आता बघा, यात काय काय येतं तर मूळ पगार, महागाई भत्ता म्हणजे DA आणि रिटेनिंग अलाउन्स. आणि काय वगळलं आहे तर घरभाडे भत्ता म्हणजे HRA, बोनस, ओव्हरटाईम यांसारख्या गोष्टी. पण खरी गंमत आहे पुढच्या नियमात, तो आहे 50% नियम. या नियमानुसार जर वगळलेले भत्ते तुमच्या एकूण पगाराच्या 50%पेक्षा जास्त असतील तर ती जास्तीची रक्कम परत तुमच्या वेतनात जोडली जाईल. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मग हा 50%चा नियम आणलाच का? याचं कारण असं आहे की अनेक कंपन्या काय करायच्या, मूळ पगार कमी दाखवायच्या आणि भत्ते जास्त, जेणेकरून PF आणि ग्रॅच्युइटीमधलं त्यांचं योगदान कमी होईल. पण आता या नवीन व्याख्येमुळे असं करणं जवळपास अशक्य होईल. आणि याचा थेट परिणाम काय होईल तर कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा योगदानात वाढ होईल. सोप्या भाषेत त्यांच्या भविष्यासाठीच्या गुंतवणुकीत मोठी वाढ होईल. या कायद्यांनी अजून एक खरंच क्रांतिकारी काम केलं आहे. ते म्हणजे पहिल्यांदाच गिग वर्कर यासारख्या कामगारांना कायद्याच्या कक्षेत आणलं आहे. आता गिग वर्कर म्हणजे कोण तर अशी व्यक्ती जी पारंपरिक मालक कर्मचारी संबंधांच्या बाहेर राहून काम करते. उदाहरणार्थ ॲप आधारित डिलिव्हरी करणारे किंवा टॅक्सी चालवणारे लोक, अगदी फ्रीलान्सर्स आणि स्वतंत्र कंत्राटदार सुद्धा यात येतात. आणि फक्त व्याख्याच नाही तर या गिग वर्कर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाची तरतूद केली आहे. ही तरतूद संपूर्ण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलू शकते. आता उबर, झोमॅटो, स्विगी यांसारख्या ॲग्रिगेटर कंपन्यांना त्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या म्हणजे टर्नओव्हरच्या 1 ते 2% रक्कम ही गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठीच्या सामाजिक सुरक्षा निधीमध्ये जमा करावी लागेल. हे खूप मोठं पाऊल आहे. मग या निधीतून मिळणार काय?
तर या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना जीवन आणि अपंगत्व विमा मिळेल, आरोग्य आणि मातृत्व लाभ मिळतील, वृद्धकाळात संरक्षण मिळेल आणि अगदी मुलांसाठी पाळणाघराची सोयसुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळे फायदे त्यांना पहिल्यांदाच एक कायदेशीर हक्क म्हणून मिळणार आहेत. ठीक आहे, तर सामाजिक सुरक्षाबद्दल आपण बोललो. पण कामाच्या ठिकाणी फक्त सामाजिक सुरक्षा पुरेशी नाही का? तिथली सुरक्षितता आणि आरोग्य हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या संहितेकडे. ती आहे व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता 2020. आपण सोप्या भाषेत याला OSH कोड म्हणूया. या कोडमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते: कामाच्या ठिकाणची सुरक्षा ही काही एकट्या मालकाची जबाबदारी नाही, ती कर्मचाऱ्याची ही आहे. म्हणजे बघा, मालकाने धोकामुक्त कामाचं ठिकाण द्यायचं, तर कर्मचाऱ्याने स्वतःची आणि इतरांची काळजी घ्यायची. मालकाने नियुक्तीपत्र द्यायचं, तर कर्मचाऱ्याने कुठलीही असुरक्षित स्थिती दिसल्यास त्याची माहिती द्यायची. थोडक्यात काय, तर ही एक सामायिक जबाबदारी आहे. या कायद्यांनी महिलांच्या रोजगाराच्या बाबतीतही काही खूप मोठे आणि आधुनिक बदल केले आहेत. आता महिलांना सर्व प्रकारच्या आस्थापनांमध्ये सर्व प्रकारची कामं करण्याचा हक्क आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या संमतीने आणि सुरक्षितेचा सगळ्या अटी पाळून त्यांना रात्रीच्या पाळीतही काम करण्याची परवानगी आहे. आणि आणखी एक महत्त्वाचा बदल, धोकादायक कामांवर सरसकट बंदी नाही, त्याऐवजी मालकाने आधी पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी अट घालण्यात आली आहे. तर आपण या दोन महत्त्वाच्या संहिता पाहिल्या, सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या ठिकाणची सुरक्षा. पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या सगळ्या बदलांचा वेगवेगळ्या लोकांसाठी नेमका अर्थ काय आहे? म्हणजे पगारदार कर्मचारी, गिग वर्कर, मालक यांच्यावर काय परिणाम होणार? चला आता थोडक्यात तेच पाहूया. सगळ्यात आधी पगारदार कर्मचारी, त्यांच्यासाठी काय बदलणार आहे? तर वेतनच्या त्या नवीन व्याख्येमुळे हातात येणारा पगार म्हणजे टेक होम सॅलरी थोडी कमी होऊ शकते. पण त्याचवेळी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युइटीमधलं योगदान वाढेल. आणि याचा चांगला परिणाम काय? तर निवृत्तीसाठी एक खूप मोठी रक्कम जमा होईल. आता बोलूया गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांबद्दल. त्यांच्यासाठी तर हा एक ऐतिहासिक बदल आहे, यात शंकाच नाही. कारण पहिल्यांदाच त्यांना सामाजिक सुरक्षेचे कायदेशीर कवच मिळालं आहे. आणि हे कवच फक्त नावापुरतं नाही, कारण ज्या ॲग्रिगेटर कंपन्यांसाठी ते काम करतात त्या कंपन्यांकडून या निधीसाठी योगदान दिलं जाईल. आणि मालकांचं काय? त्यांच्यासाठी गोष्टी एका बाजूने सोप्या झाल्या आहेत. म्हणजे एकच नोंदणी, एक समान नियम. त्यामुळे अनुपालन म्हणजे कंप्लायन्स सोपं झालं आहे. पण त्याचवेळी त्यांच्या जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत. आता नवीन प्रकारच्या कामगारांना संरक्षण देणं आणि कामाच्या ठिकाणी विशिष्ट सुरक्षा कर्तव्य पार पाडणं हे सगळं त्यांना करावं लागेल. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की या नवीन कामगार संहिता कामासाठी एक सोपं आणि सुरक्षित भविष्य घडवतील, की कागदावर उत्तम दिसणारे हे कायदे प्रत्यक्षात आणताना त्यांच्या अंमलबजावणीत नवी आव्हानं उभी राहतील? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर येणारा काळच देईल. आणि त्यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.